हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज वार आहे मंगळवार. तर देवघरातले तांदूळ बदलायचे. त्याच्या अगोदर हे बघा तुम्हाला दाखवते. सकाळपासून पाऊस लागलाय. तर पडदे सारून घेतलं. त्याच्यानंतर बघा तुम्हाला पाऊस दाखवलं. आणि आता ना मी झाडू मारून घेते. देवपूजा करायच्या अगोदर आहे ना देवघर झाडून घेते. आणि मी देवघरात आली ना तर हे मी देवघरच करून ठेवलंय बेडरूमला, कारण की बेडरूममध्ये आम्ही झोपत नाही काय नाही, फक्त देवघर करून ठेवलं. तिथं पण तसंच केलेलं आणि इथं पण तसंच केलं. आणि इथं फक्त मंदिर नाही म्हणून खाली कपलं पाट्यावरच मांडले. तिथं पण पाट्यावर होतं आणि इथं पण. आणि मी आंघोळ करून झाल्यानंतरच देवघर झाडते आणि छानपैकी देवघर आहे ना झाडून घेते. त्याच्यानंतर मग स्वच्छ हातपाय धुवून देवपूजा करायला बसणार आहे. आणि इथं पहिले आणि मी हॉलचं आणि किचनचं आंघोळीच्या अगोदर झाडून घेते. त्याच्यानंतर आंघोळ करून झाल्यानंतर देवघर झाडून घेते. देवघर ना झाडून झाल्यानंतर आहे ना देवाची भांडी घासून घेणार आहे, कारण की आज तांदूळ बदलणार आहे. तर सगळे देवाची भांडी आहे ना ती घासून घेते स्वच्छ असं. देवाची भांडी कलश सगळं आहे ना मी पितांबरीनीच घासते. आणि देवाची सगळे वस्त्र आहेत ना धुवून घेते. आणि इथं किचनचं खिडकी आहे ना तिथंच वाळवायला ठेवते. आणि इथं पाऊस लागत नाही काय नाही, त्याच्यासाठी इथंच वाळायला ठेवते. त्याच्यानंतर मग सुकल्यानंतर मग देवघरात ठेवते. आणि इथं बघा मी सगळे भांडी घासून घेते. आणि सगळेचे सगळे, कारण की कलशसुद्धा मी घासून घेणार आहे. आज मंगल कलश चेंज करणार आहे आणि ते पण घासून घेणार आहे. स्वच्छ घासून घेतलं, पाणी भरून घेतलं. त्याच्यानंतर तांब्या स्वामींच्या पुढे ना तांब्या भरून ठेवते ना, तो पण स्वच्छ धुवून घेतलं आणि भरून घेतलं पियाचं पाणी. कारण की ते पाणी आहे ना तर आम्ही पितो म्हणजे तर जेव्हा मी भरून ठेवते ना सकाळचं, तर रात्रभर तसं ठेवते. दुसऱ्या दिवशी परत चेंज करते ते पाणी. आणि ते पाणी ना वाटीत आणि नाहीतर ग्लासमध्ये भरून ठेवते. मी कार्तिकचे पप्पा आम्ही तिघं पण पितो. आणि घरात पण थोडं थोडं शिंपडायचं तसं करते. तर ते बाजूला काढून घेतलं आणि भरून घेतलं. त्याच्यानंतर इथं बघा मी दिवा लावून घेते. त्याच्या अगोदर मी दारापुढे रांगोळी काढून घेतली. छानपैकी अशी रांगोळी काढून घेतलं. आज मंगळवार आहे म्हणतात सकाळ संध्याकाळचा दिवा लावून घेते दारापुढे. आणि इथं देवघरात आहे ना दिवा लावून घेते. आणि पहिले लावायचं देवपूजा करायच्या अगोदर दिवा लावायचं असतं. तर माझ्या लक्षातच नव्हतं. ती भांडी घासून त्याच्यात ठेवलेली ना माझ्या लक्षात नाही. तर फोटो वगैरे सगळं पुसून घेतलं आणि त्याच्यानंतर मी दिवा लावून घेते. आणि आता मी तांदूळ बदलून घेते. एका प्लेटमध्ये आहे ना कुबेर यंत्र, एका प्लेटमध्ये ना श्रीयंत्र ठेवले. आणि दुसऱ्या प्लेटमध्ये हे बघा अष्टलक्ष्मी स्वरूप आहे ना 8 ₹1 नाणं ठेवलेत. आणि त्याची पण पूजा मी करते. ते अंबाबाईच्या समोरासमोर ठेवते, म्हणजे स्वामींच्या पाठीमागे ठेवते. आणि खडीसाखर ना स्वामींच्या पुढे ठेवते. आणि सगळ्यांवर आहे बघा मी तांदूळ आहे ना घालून घेते. हे बघा सगळ्या प्लेटमध्ये. आणि इथं बघा अन्नपूर्णा ना वाटीत ठेवते. अन्नपूर्णाचे तांदूळ अन्नपूर्णा ठेवताना तांदूळ खाली पडतात म्हणून टोपल्यातच घेतले ना. अन्नपूर्णाची मूर्ती ठेवताना त्याच्या अगोदर पहिले हळद कुंकू लावायचं असतं, मग अन्नपूर्णाला हळद कुंकू लावायचं. आणि प्लेटमध्ये सगळे हळद कुंकू लावून घेते. फक्त रुद्र यंत्राला हळद कुंकू न लावता बाकी सगळ्याला हळद कुंकू लावायचं. एका ताईचं कमेंट आलेलं की दोन्ही प्लेटमध्ये पांढरं पांढरं काय आहे, तर मी ते तुम्हाला सांगते. एका प्लेटमध्ये कवड्या आहेत आणि ती पिवळी कवडे आहेत. आणि एका प्लेटमध्ये ना गोमूत्र चक्र आहेत. तर मी ते नंतर तुम्हाला मी पूजा करून झालं ना जवळून दाखवते तुम्हाला. आणि ते ना 7 घेतले बरं का. आणि त्याची पूजा पण करायची. आणि दर पौर्णिमाला, दर मंगळवारी, दर गुरुवारी पूजा करायची असते. आणि त्याचा डिटेलमध्ये पण शॉर्ट व्हिडिओ बनवून मी अपलोड केलं आहे, नक्की बघा तुम्ही. तर मी कसं पूजा करते. आणि श्रावण महिन्यात मार्गशीर्ष महिन्यात ना त्याला सिद्ध करते. आणि पौर्णिमाला सिद्ध करायचं असतं दर महिन्याला. आणि दर महिन्याच्या पौर्णिमाला जमलं नाही तर शुक्रवारी, मंगळवारी, कोणत्या पण शुक्रवारी, कोणत्या पण मंगळवारी करायचं. आणि मी वर्षातून 2 वेळा करते, म्हणजे श्रावण महिन्यात आणि मार्गशीर्ष महिन्यात असं करते. आणि दर पौर्णिमाला तर करतेच. आणि त्या सिद्ध असं करते, पाण्याने अभिषेक वगैरे करते. आणि आत्ताच मी मार्गशीर्ष महिन्यात ना सगळ्या जेवढे देव आहेत ना म्हणजे सगळे परत रिपीट मी ना अभिषेक केलेला. तर जेव्हा आपण नवीन मूर्ती आणतो ना तेव्हा अभिषेक करतो ना तसं मी करते. तर कसं असतं ते आणून ठेवायचं पूजा करण्यापेक्षा मी तसं करते. मग दर 6 महिन्याने करते. श्रावण महिन्यात मार्गशीर्ष पूर्ण एक महिना भेटतो ना, वारानुसार मी ना पहिली मूर्ती आणतो, कसं आपण अभिषेक करतो ना तसंच मी करते.
तर तुम्हाला आता श्रावण महिना आल्यानंतर तुम्हाला मी सांगीलच की कसा अभिषेक करायचं, काय करायचं मी सांगतेच तुम्हाला. आणि मी मार्गशीर्ष महिन्यात केलेलं आणि त्याच्यानंतर आता श्रावण 2 महिन्यातच येणार आहे, तेव्हा मी परत करणार आहे, ते तुम्हाला सांगते. तर इथं बघा मी तुम्हाला जवळून दाखवते आणि फुलं अशी छानपैकी झाडाला भेटली म्हणून फुलं पण वाहिली. देवपूजा छानपैकी झाली आणि एका प्लेटमध्ये गोमूत्र चक्र आणि एका प्लेटमध्ये कवड्या आहेत. तर आज दुर्गा अष्टमी आणि मंगळवार पण आहे. तर माझ्या दरवाजाला मी आल्यापासून, ह्या घरात नवीन घरात आल्यापासून मी ना 64 योगिनी यंत्र लावलंच नाही. तर मी दिवस बघत होती, मला भेटलाच नाही. कधी लावायचं मेन म्हणजे त्याला दुर्गा अष्टमीलाच लावायचं, नाहीतर आपली मोठी दुर्गा अष्टमी असते ना तेव्हा लावायचं. श्रावण महिन्याच्या दुर्गा अष्टमी, मार्गशीर्षाच्या दुर्गा अष्टमीला लावायचं असतं. आणि आज योगायोगने आज मंगळवार पण आहे आणि दुर्गा अष्टमी पण आहे. चला मग त्याच्यानुसार मी त्याच्यावर सेवा करायची आणि मग दरवाजा लावायची. सेवा कशी करते, 11 वेळा ना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आणि ना एक माळ आहे ना नवार्न मंत्र करायचं. तर वेळ नाही नसला ना तर एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आणि एक माळ आहे ना नवार्न मंत्राचं करायचं आणि सिद्ध करायचं. त्याच्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचं, त्याच्यानंतर मग सिद्ध करायचं. त्याच्यानंतर त्याच्यावरनं हळद कुंकू अक्षता वाहून ना स्वामी पुढे ठेवायचं, मग दरवाजा लावायचा. हे बघा मी पाया पडून स्वामी पुढे ठेवते. हे बघा लागलंच दरवाजा लावून घेते. सकाळी देवपूजा करून झाले तर मला वेळ नाही, तर सकाळी देवपूजा करायच्या टायमिंगला लावलं तरी चालते. तर मग देवपूजा करून झाल्यानंतर निवांत दुपारी लावले बरं का मी. संध्याकाळी लावलं तरी चालते, सकाळी लावलं तरी चालतं. आणि सकाळी लावलं तर योग्य आहे, दरवाजा म्हणजे देवपूजा करायच्या टायमिंगला लावलं तर योग्यच आहे. असंच लावतं चिपकणार नाही, तर चिकटपट्टीने चिपकवायचं. हे बघा मी चिकटपट्टीने चिपकवलंय चारी बाजूने. सकाळपासून 3 ड्रेस चेंज केले. का केले सांगते. त्याच्या अगोदर आहे बघा आज पहिली बार कार्तिक झोपलाय, म्हणजे आता वर्ष 1.5 वर्ष झालं पहिली बार झोपायला लावलंय. तर त्याला थोडंसं ताप आलंय आणि कणकण पण आहे. म्हटले चल त्याला म्हटले की झोप म्हणून. आणि हे आहे ना जास्त उजेड पडल्या म्हणून हे ब्रर दिसल्यासारखं होते बघा. तर आज मी केस धुतली, म्हटले आज कंटाळा आला, म्हटलं चला आपण बांधून टाकावं म्हटले. तर असं केलं की व्यवस्थित दिसते, कारण की हे पटकन उजेड दिसते कॅमेऱ्यात म्हणून ते तसं दिसते. आणि हे बघा कार्तिक तुम्हाला दाखवते, आता असं दाखवते. हां असं दिसलं ना की व्यवस्थित दिसते. तर कार्तिक इथं झोपलंय आणि ड्रेस का चेंज केला तुम्हाला सांगते. त्याच्या अगोदर तुम्हाला ड्रेस दाखवते मी कुठं सुकवायला ठेवलाय. जागा नाही, पाऊस आहे. तर त्याच्यासाठी इथं मगाशी सकाळी घातलेलं हे काढलं, भिजलं म्हणून काढलं. तर भिजल्यानंतर पूर्ण किचकिच चांगल्या नाही लागत. मग नंतर परत हे घातलं, तर मग नंतर हे काढलं. का काढले, कपडे धुतलेत. कपडे सुकवू शकत नाही कारण की सगळं पाणी पाणी येते, त्याच्यासाठी इथं नाही सुकवत. आणि इथं सगळं पाऊस लय लागतं. कुठं कपडे सुकवते ते पण तुम्हाला दाखवते. आता कपडे धुतले म्हणून ते भिजले, म्हणून आता ते कसं आता पाऊस आला आणि थंड लागते आणि वरतून कसं आणि एकदम सगळं ओलं ओलं लागतं. काय काम करायचं सगळं टेन्शनच येतं, त्याच्यासाठी ते काढून टाकले. आणि कपडे कुठे सुकवते ते दाखवते. तेव्हा हे बघा इथं कपडे सुकवते. एवढं पाऊस लागतच नाही, किती पण जोरात लागला ना ह्या बाजूला लागते. टावेल सुकवला ना त्या बाजूला लागते, ह्या बाजूला एवढं लागत नाही. मग त्याच्यानंतर आज पिको फॉल करायचे, त्याचे 2 फॉल धुवून टाकले आणि इथं कपडे सुकवत आहे. बघा देव धुतलेले कपडे आहेत ना इथं सुकवते. आणि इथं पाऊस अजिबात लागत नाही. दोरी बांधायचे, कधी वेळ भेटेल काय माहिती. आणि हे ड्रम तर भरून ठेवले. आणि हे बघा राहिले, हे बघा प्रत्येक वेळी आमच्या घरात चिखलच होतं. हे बघा कुठपर्यंत बघेल तिथपर्यंत चिखलच आहे. पाऊस आहे, एकदम बारीक पाऊस आहे. हे बघा लय बारीक पाऊस आहे. धड जोरात पण पडना, धड बारीक पण पडना, मीडियममध्ये हळूहळू पडते. त्याच्यामुळे कसं होतं एकदम किचकिच होते. जोर पाऊस पडला की काय टेन्शनच नाही, हळूहळू पडते. असो, तर आता बघा आता आज मंगळवारी आहे, तर दुर्गा अष्टमी पण आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही बघितलं असेल की मी दरवाजाला 64 योगिनी यंत्र. आता चला आज मस्तपैकी आता चाय बनवते. संध्याकाळचे वाजले आता 4. तुम्हाला दाखवते टायमिंग किती वाजले. हे बघा 4 वाजलेत. मिनिटात कार्तिकचे पप्पा गेले. आता मी मस्तपैकी आता चाय ठेवते, त्याच्यानंतर आषाढ स्पेशल मी बनवणार आहे, कापण्या बनवणार आहे. तर त्याच्या अगोदर पहिले मी पीठ ना काल दळून ठेवले. आणि ते काय मी
डब्यात भरलंच नाही का डब्यात भरलं नाही कारण की ना मी कसं करते की पीठ संपलं की धुवून झाल्यानंतर मग त्याच्यात पीठ भरते आणि काही पण कोणची पण वस्तू संपली ना डब्यातली पहिले मी धुवल्यानंतर मग नवीन भरते. त्याच्यासाठी ते मी धुतले म्हणून ते आटा चक्कीमधलं पीठच काढलं नव्हतं. पिठाचा डबा सुकल्यानंतर त्याच्यात पीठ टाकणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ.